नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या पुस्तकातील आपण अंकगणित विभाग 2 अंकगणित याच्यामधील आपण संख्या व संख्या पद्धती याच्यामधील स्वाध्याय 1.2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच अभ्यासाला फायदा होणार आहे। बघा, व्हिडिओला सुरुवात करूया आपण। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलाय 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे। मग एवढ्या आपल्याला दिलेल्या मूळ संख्या आहेत, एवढ्या आपल्याला दिलेल्या संख्येत त्यातल्या आपल्याला काय करायचे, मूळ संख्या लिहून काढायची। मग याच्यामध्ये बघा 17 ही काय आहे, मूळ संख्या आहे। 17च्या नंतर 13 ही मूळ संख्या आहे। 13च्या नंतर 41 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्याच आहे। 2 ही सुद्धा काय आहे, सममूळ संख्या आहेत पण मूळ संख्याच आहेत। आणि 31 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्याच आहेत। मग बघा, एकूण 1 2 3 4 5 एवढ्या मूळ संख्या निघाल्या। आता या सगळ्यांची काय करायची, आपल्याला बेरीज विचारले। मग बघा 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, इथे 4 हातचाला आला 1। बघा 3 आणि हा हातचा 1 4, 4 आणि 4 हे 8 9 आणि हा एक 10। मग आपले बेरीज किती येते तर 104। मूळ संख्यांची बेरीज किती येते 104। मग 104 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय सी मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। दुसरा प्रश्न बघूया, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। 0 ही विषम संख्या आहे, तर हे विधान चुकीचं आहे, कारण 0 ही काय आहे, समसंख्या आहे। दुसरं बघा, 0 ही समसंख्या आहे, हे विधान काय आहे, 0 ही समसंख्या सुद्धा आहे, हे करेक्ट आहे। आता इथे काय सांगितले, 0 ही मूळ संख्या आहे, मग हे सुद्धा विधान काय आहे, चुकीचं आहे, कारण मूळ संख्या 2 पासून सुरू होतात। 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही। बघा, याच्यामध्ये पर्याय चौथा बरोबर येणार आहे, कारण 0 ही विषम संख्याही नाही आहे आणि समसंख्याही नाही आहे। मग आता तुम्ही म्हणाल की 0 ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो, पण ते एकक स्थानी झालं, पण आपल्याला फक्त 0 हा अंक विचारले। मग 0 ही काय आहे, विषम संख्या सुद्धा नाही आहे आणि समसंख्या सुद्धा नाही आहे, म्हणून मी इथे विधान बरोबर आहे पर्याय क्रमांक डी, हे विधान काय आहे, योग्य आहे। पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितलंय, 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा। खूप सोपा प्रश्न आहे। बघा, कोणतीही संख्या राहू दे, या प्रश्नामध्ये बिलकुल फसायचं नाही आहे, कारण आपल्याला 3 ची दर्शनी किंमत विचारली। मग आपल्याला वाटतं अरे बापरे, कोणत्या 3 ची दर्शनी किंमत, कोणतीही संख्या राहू दे, दर्शनी किंमत किती असते, ती संख्याच असते। मग 3 ची दर्शनी किंमत विचारली, मग 3 ची दर्शनी किंमत किती असणार आहे तर 3च असणार आहे। आणि या संख्येतील आपल्याला 3 ची स्थानिक किंमत विचारली, मग या संख्येमध्ये 3चं स्थान कुठे आहे तर बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार। मग हे 30,000 याची स्थानिक किंमत किती आहे, 30,000। म्हणजे बघा 1 2 3 4, 3 वर 4 शून्य, बघा 1 2 3 आणि हे 4, म्हणजे त्या 3 ची स्थानिक किंमत किती आहे, 30,000। आपल्याला काय सांगितलंय, फरक काढायचा आहे, 3 ची स्थानिक किंमत आणि 3 यांची दर्शनी किंमत। 3 ची दर्शनी किंमत आहे 3 आणि या 3 ची स्थानिक किंमत आहे 30,000, याच्यातील फरक काढूया। शून्यातून 3 काही जात नाहीत, शून्य आपण खोडतो वर घेतो। आता शेजारची मदत घ्यावी, तर शेजारी पण काय आहेत, शून्य आहेत, मग हे शून्य खोडले, हे पण शून्य खोडले, हे पण शून्य खोडले। आता या 3तला एक इथे गेला, 3च्या डोक्यावर राहिले 2, या 10तला एक इथे गेला, इथे राहिले 9, या 10तला एक इथे गेला, इथे राहिले 9, या 10तला एक इथे गेला, इथे राहिले हे 9। आता 10तून 3 गेले तर बाकी येते 7 आणि हे 9च्या खाली काय आहेत का नाही, मग 9चे इथे 9, इथे पण 9चे इथे 9, इथे पण 9चे इथे 9 आणि हे 2 मग आपलं उत्तर किती आलंय, 29,997। मग 29,997 कुठे आहे तर पर्याय क्रमांक बी मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न बघा, 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे। दोन्ही मूळ संख्या आहेत, तर हे चुकीचं आहे, कारण 33 ही
संयुक्त संख्या आहे आणि 97 ही मूळ संख्या आहेत, म्हणजे एक संयुक्त संख्या आणि एक मूळ संख्या आहेत, त्याच्यामुळे हे येणार नाही. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. तर सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांचे सामायिक विभाजक एक असतो त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. मग आपण यांचे अवयव काढून घेऊया. बघा 33 आणि हे 97. 33 कुणाकुणाचे, 33चे विभाजक म्हणजे 33 कुणाकुणाच्या पाड्यात येते बघा, 1च्या पाड्यात आहेत, 3च्या पाड्यात आहेत, 11च्या पाड्यात आहेत आणि 33च्या पाड्यात आहेत. 33चे हे 4 विभाजक आहेत. आता 97 ही मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्येला आपल्याला माहिती आहे फक्त 2च विभाजक असतात, स्वतः 1 आणि स्वतः ती संख्या म्हणजे 1 आणि 97. आता आपल्याला माहिती आहे सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांचा एकच सामायिक विभाजक असतो त्याला आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या. मग बघा बरं, इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहे, दुसरी कोणतीच संख्या सेम नाही आहे. म्हणून मग 33 आणि 97 या दोन्ही सुद्धा काय आहेत, तर सहमूळ संख्या आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हे योग्य आहे. आता सी बघूया. दोन्ही 11ची गुणिते आहेत तर चुकीचे आहेत. 11च्या पाड्यामध्ये 33 आहेत पण 11च्या पाड्यामध्ये 97 नाही आहेत, म्हणून मग हे सुद्धा काही दोन्ही संख्यांच्या बाबतीत योग्य नाही. दोन्ही समसंख्या आहेत तर नाही, दोन्ही सुद्धा कशा आहेत, विषम संख्या आहेत, म्हणून मग हे सुद्धा येणार नाही. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दोन्ही सहमूळ संख्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. मग बघा बरं, कुठेही शून्य असू दे, शून्य त्याची दर्शनी किंमत शून्यच असणार आहे आणि अगदी तो लाखाच्या घरात जरी असेल तरी शून्याची स्थानिक किंमत शून्यच असणार आहे. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कारण 1 हा बघा एककाच्या दर्शनी किंमत 1ची 1च येणार आहे, पण जर तो शतकाच्या घरात असेल तर त्याची किंमत किती येणार आहे, 100. म्हणजे इथे या संख्यांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही बदलते, पण शून्य मात्र स्थानिक किमतीमध्ये सुद्धा तीच व्हॅल्यू राहते शून्य आणि दर्शनी किमतीमध्ये सुद्धा शून्यच व्हॅल्यू राहते, म्हणजे नेहमीच सारखी असते, तो कोणत्याही घरामध्ये राहते. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 0. पुढचा प्रश्न बघूया. 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात, संख्या कोणती. आता यापैकी कोणता अंक सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहेत. आता इथे बघा, इथे आपल्याला दिलेल्या संख्या किती आहेत, 1, 2, 3, 4 दिलेल्या संख्या आहे 4. कोणकोणत्या, 4, 5, 0 आणि 3 आणि बनवायचे किती अंकी, 5 अंकी बनवायचे, म्हणजे आपल्याला 5 अंकी आणि लहान संख्या बनवायची आहेत, म्हणजे आपल्याला एक अंक डबल घ्यावा लागणार आहे. मग आता ज्यावेळेस लहान संख्या बनवायला सांगतात त्यावेळेस आपण याच्यामधला जो लहान अंक आहे तोच डबल घेतो. मग बघा आपल्याला माहिती आहे जर 5 अंकी संख्या तयार करायची आणि लहानात लहान, तर 0 लहान आहे पण 0 आधी आपण लिहितो का, नाही लिहित. मग आपण त्याच्यानंतरची लहान संख्या कोणती आहे, 3 आहे, म्हणून मग 3 आधी लिहितो, पण 0 हा लहान आहे म्हणून मग त्याच्यानंतर 0 लिहून घेतला. आणि हे 4 अंक आहेत, एक अंक कमी पडतोय 5 अंकीला, म्हणून मग जी लहान संख्या आहे तीच आपण रिटर्न लिहितो, परत लिहितो आणि त्याच्यानंतर लहान 4 आणि त्याच्यानंतर 5 मोठे. मग बघा ही लहान अंकी संख्या तयार झाली या अंकांपासून. म्हणून मग इथे काय आपलं उत्तर येणार आहे, तर बघा 30,045 म्हणजेच बघा हे 345 म्हणजेच 30,045 पर्याय क्रमांक बी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते व हे चिन्ह लहान संख्या दर्शविते. आता बघा आपण प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर आपण लगेच इथे म्हणू शकतो की बाबा n म्हणजे इथे सेमच अंक घ्यायचा आहे. जर इथे 2चा वर्ग घेतला तर 4 येणार आहे आणि इथे 2चा घन घेतला तर 8 येणार आहे, म्हणजे ही संख्या मोठी आहे, मग हे चुकीचं दाखवले. आता इथे बघा इथे n च्या जागी मी काय करते, 8 अंक घेते. काय घेते मी, सॉरी 1 अंक घेते. बघा n म्हणजे मी 1 घेतला, मग 1चा वर्ग आणि इथे सुद्धा 1 घेतलं तर 1चा घन. मग बघा बरं इथे 1चा वर्ग 1च आहे आणि 1चा घन पण 1 आहे, म्हणजे इथे सेम आलं पाहिजे, म्हणजे हे चिन्ह येईल का इथे, वर्ग आणि घनमध्ये येऊ शकत नाही आहे. आता इथे सुद्धा बघा सांगितलं तेच पद्धतीने 1चा घन किंवा 1चा घन इथे सुद्धा घेतलं तरी सुद्धा इथे सेमच चिन्ह येणार आहे. आणि इथे बघा nचा वर्ग, सपोज आता 1चा वर्ग वजा 1चा घन आणि हे 0, हे मोठं चिन्ह आहे. आता 1चा वर्ग 1 आणि वजा 1चा घन 1 आणि जी वजाबाकी किती येणार आहे 0 आणि हे सुद्धा किती 0. मग इथे बरोबर चिन्ह यायला पाहिजे होतं, पण इथे तर मात्र काय दिलेलं आहे, हे चिन्ह मोठं दिलेलं आहे. म्हणजे हे तीनही असं सांगता येत नाही, कन्फर्म सांगता येत नाही, पण हे मात्र सांगता येतं कोणतीही संख्या
आता n म्हणजे कोणती संख्या, 0 ते 9 मधल्या, कारण एक अंकी आहे ना हे. मग आता सपोज इथे मी 8 अंक घेतला आणि इथे मी घेतला हा 0, मग 0 पेक्षा n हा काय आहे, नेहमी मोठा असणार आहे. n हा मोठा, म्हणून मी इथे कन्फर्म उत्तर आपलं बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक डी. कोणतीही संख्या इथे ठेवा, पण कोणती संख्या जरी 1 जरी इथे ठेवला तरी तो 0 पेक्षा 1 हा काय आहे, मोठाच आहे. मग मोठी जी संख्या मोठी तिच्याकडे हे 2 टोकं येतात, म्हणून मग हे योग्य उत्तर आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.2 सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.